नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत एकदम नवीन लालसर क्रीमी आणि चवीला अप्रतिम अशी रेड वेल्वेट मसाला एग्स रेसिपी। ही रेसिपी दिसायला जितकी सुंदर आहे तितकीच खायला सुद्धा भन्नाट लागते। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम 6 अंडी 8-10 मिनिटे उकळून घेऊया। अंडी उकळून थंड झाल्यावर त्यांची सालं काढून बाजूला ठेवा। आता मी 4 छोटे टोमॅटो, 10 ते 12 काश्मीरी लाल मिरच्या आणि 12 ते 15 काजू घेतले आहेत। हे सर्व थोड्या पाण्यात 5 मिनिट उकळून घेऊया, म्हणजे आपल्याला एकदम स्मूथ आणि सुंदर लालसर पेस्ट तयार करता येईल। आता गॅस बंद करा आणि उकडलेले टोमॅटो, काश्मीरी मिरच्या आणि काजू एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवा। आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम स्मूथ, क्रीमी आणि सुंदर लालसर पेस्ट तयार करून घ्या। तुम्ही बघू शकता, आपली पेस्ट एकदम स्मूथ, क्रीमी आणि सुंदर लालसर रंगाची तयार झाली आहे। आता एका पॅन मध्ये थोडंसं तेल गरम करूया आणि अंडी हलक्या हाताने फ्राय करून बाजूला ठेवूया। आता एका पॅन मध्ये 2-3 चमचे तेल आणि बटरचा एक छोटा तुकडा गरम करून घ्या। त्यामध्ये 2 मोठे बारीक चिरलेले कांदे घालून छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या। यानंतर 1 चमचा आले लसूण पेस्ट घालून 1 मिनिट परता। आता आपण तयार केलेली लालसर पेस्ट घाला आणि मध्यम आचेवर 5 ते 7 मिनिटे छान शिजवून घ्या। यानंतर मी अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा घरगुती मसाला घातला आहे। तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार ऍड करा। तसेच चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य छान मिसळून घ्या। तुम्हाला जर ग्रेव्ही जार वाटत असेल तर यामध्ये थोडंसं गरम पाणी घालू शकता। मला थोडंसं जाडसर आणि रिच टेक्स्चर पाहिजे होतं, त्यामुळे मी यामध्ये जास्त पाणी ऍड केलेलं नाही। आता 2 चमचे फ्रेश क्रीम घाला। आता उकडलेली आणि हलकीशी फ्राय केलेली अंडी या तयार ग्रेव्ही मध्ये घाला आणि प्रत्येक अंड्यावर मसाल्याचा सुंदर कोट बसेल अशा पद्धतीने हलक्या हाताने मिक्स करून घ्या। तुम्ही पाहू शकता, आपली ग्रेव्ही एकदम सुंदर, लालसर, क्रीमी आणि रेस्टॉरंट स्टाईल तयार झाली आहे। तिचा रंग, टेक्स्चर आणि सुगंध पाहूनच तोंडाला पाणी सुटेल। अंडी ग्रेव्हीत 5 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या, म्हणजे मसाल्याची चव अंड्यांमध्ये छान मुरेल। अखेरीस कस्तुरी मेथी घालून छान मिक्स करूया आणि तयार आहे आपली एकदम युनिक, क्रीमी आणि आकर्षक रेड वेल्वेट मसाला एग्स रेसिपी। आता सर्विंग प्लेट मध्ये काढूयात आणि हळूच एक सुंदर फिनिशिंग देऊया। सगळ्यात आधी बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवूया, त्यानंतर फ्रेश क्रीमचा मऊसा थर घालूया आणि शेवटी बटरचा छोटासा तुकडा ठेवूया। आणि तयार आहे आपली एकदम युनिक, क्रीमी आणि आकर्षक रेड वेल्वेट मसाला एग्स रेसिपी।
ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.